विरोधक देखील आक्रमक झालेले दिसत आहेत आणि तुमच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं वाटतं. नाही, मला खरंच आश्चर्य वाटतं. मी तर इतक्या वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये कधी अशा शेतकरी विरोधी मी कधी विधान केल्याचं तर मला आठवत नाही किंवा आपल्या माध्यमांना त्याची कल्पना आहे. त्यामुळे एखाद्या मुद्द्याचा किती विपर्यास होऊ शकतो याचं मला आश्चर्य वाटतं. मी एक लाईटर टोनमध्ये म्हटलं की उद्या आता सोसायटी ग्रामपंचायतच्या निवडणुका येणार आहे आणि त्या निवडणुकीनिमित्त तुम्ही परत कर्ज काढणार, निवडणूक लढवणार आणि पुन्हा कर्ज थकलं की पुन्हा कर्जमाफीची मागणी करणार. कारण कर्ज काढून निवडणूक लढवणे काही उत्पादक स्वरूपाचं काम नाही आहे. हा खरं त्याचा मतीचा अर्थ होता. याचा अर्थ शेतकऱ्याच्या कर्जमाफीला माझा विरोध आहे. वास्तविक पण आता जर यापूर्वीच्या सगळ्या आपल्या वाटचालीमध्ये आपण जर पाहिलं तर नेहमी शेतकरी पूरक धोरण आपण घेतलेलं आहे, मांडलेलं आहे. मी कृषी मंत्री असताना तर ज्या पद्धतीच्या योजना आपण राज्यामध्ये आणल्या त्या अद्यापही लोकांना त्याची आठवण आहे. म्हणून मला वाटतं ह्या विधानाचा विपर्यस्त होतोय. कारण नसताना मला त्याच्या फार वेदना झालेल्या आहेत की असं काही शेतकरी कर्जमाफीच्या विरोधात मी आहे काय त्या विरोधात बोलतोय असं अजिबात भूमिका नव्हती. यापूर्वी कधी नव्हती. म्हणजे माझ्या तुम्ही मागच्या 30 वर्षाच्या सार्वजनिक जीवनाची जर माझी वाटचाल पाहिली तर असं एकही विधान नाही आहे की ज्यामुळे मी काही शेतकरी विरोधी किंवा एखाद्या समाजाच्या विरोधी भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या बद्दलचं हे जे दुष्टचक्र आहे ते खरं आहे की कर्ज घेणं ते थकणं किंवा याला जी कारण आहेत ह्या दुष्टचक्रातून बाहेर त्याला काढण्यासाठी आता सरकारची काय पावलं सुरू आहेत? कारण नाही कसं आहे शेवटी आपण असं आहे की आता MSP वाढवून देण्यासंदर्भात आपण प्रयत्न केले पहिल्या काळामध्ये. केंद्र सरकार आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये आल्यानंतर आपण जर पाहिलं तर मागच्या काही 7-8 वर्षामध्ये जो आधारभूत किमतीमध्ये जी वाढ झालेली आहे ती प्रचंड आहे. त्यामुळं निश्चितच शेतीमालाला चांगल्या प्रकारचं त्यांना त्याची जी आर्थिक स्थिती शेतकऱ्याची सुधारण्यामध्ये मदत झाली नाही असं नाही आहे. दुर्दैवानं ह्या नैसर्गिक आपत्ती तुमच्या आमच्या कोणी हातात नाही आहे. आता अचानक यंदा पाऊस तसा पडला की ढगफुटीच झाली. पाऊस पडण्यापेक्षा ढगफुटी झाली. एकदम कोसळला. त्या ठिकाणी शेतं वाहून गेलीत, विहिरी पडल्यात. म्हणून तर आज साधारण परिस्थितीचा विचार करताना महायुती सरकारमध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा आपण एवढं मोठं पॅकेज 32,000 कोटी दिलं आणि त्यातून आज आपण जर पाहिलं की आज अहिल्यानगर जिल्ह्याला साधारण 1400 कोटी रुपये आले. हे अडचणीला शेतकऱ्यावर सरकार उभाच आहे. परंतु महत्त्वाचा मुद्दा काय आहे की उत्पादक क्षमता त्याची वाढली पाहिजे. अधिकाधिक शेतीचं उत्पन्न खर्च कमी करून जैविक खतांचा वापर अधिक वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आता राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मध्यंतरी माननीय राज्यपालांनी प्राकृतिक शेतीवर जे परिसंवाद घेतला तो डोळ्यात अंजन घालण्यासारखा होता. गुजरातमध्ये 9 लाख हेक्टरपर्यंत आता त्याच्या पद्धतीने शेती उभी राहते आणि आपल्याला आठवत असेल की त्या दिवशी माननीय मुख्यमंत्री मोदींनी जाहीर केलं आहे एक मोठं मिशन आपण या प्राकृतिक शेती निमित्तानं आपण राज्यात सुरू करतोय आणि त्यामुळे एक शेती उत्पादन वाढेल आणि उत्पादन खर्च कमी होईल. उद्धव ठाकरे म्हणाले की विखे पाटलांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, त्यांची कारखान्याची किंवा कर्ज थकीत आहे आणि त्यांचे घोटाळे जे ते जगजाहीर आहे पण अनेक लाभ घेतलाय. असं मला हे कळत नाही ना. थेट कारखान्याचा आणि त्या माझ्या विधानाचा काय संबंध आहे. आता विखे पाटील कारखाना 75 वर्ष सुरू आहे. अमृत महोत्सव साजरा केला. गेली एखादा कारखाना सुरू केला का उद्योजींनी कारखाना काढला, उद्योग सुरू केला, एखादा उद्योग चालून दाखवला. हे काय करणं फार सोपं आहे. आज आमच्या आजोबांनी देशातला पहिला सहकारी साखर कारखाना काढला. आम्हाला कधी ही बुद्धी दिली नाही देवाने खाजगी उद्योग सुरू करा म्हणून. सहकारी ठेवल्या शेतकऱ्याच्या मालकी नाही. पहिलं धोरण जे कारखाने बंद पडले होते ते खाजगी करणं त्याचं वेगाने सुरू होतं ते बी थांबवलं राज्यामध्ये. आणि पहिला प्रयोग आपण गणेश नगर कारखान्याचा केला सहकारी तत्पर सुरू करण्यामध्ये. असं कोणता प्रयोग उद्योजींनी केला? शेतकरी त्याचा एखादा उद्योजींनी सुरू केला का? म्हणजे उचलले जी नावं टाळूला एखादा उद्योग घ्या, एखादा बंद पडलेला कारखाना चालवायला घ्या, जर चालून पहा. असे प्रक्षोभ भाषणं करणं तर कोणाला जमेल. परंतु शेतकऱ्याच्या प्रती एखादा उद्योग तुम्ही चालून दाखवायला. उलट तुम्ही मुख्यमंत्री होता महाविकासच्या वेळात तुम्ही बांदोर गेला संभाजीनगरला 50,000 रुपये एकरी दिली आणि तुम्ही झोपा काढल्या. 2.5 वर्ष कोविडमध्ये तुम्हाला घराबाहेर पडता आलं नाही. जनता रस्त्यावर आहे का, बेहाल आहे का, लोक
मृत्युमुखी पडतायत. काय त्यांच्याला दिलासा आहे अडीच वर्ष? बाळासाहेब थोरात म्हणतायत की मंत्री शेतकऱ्याची चेष्टा करत आहेत, सरकारमध्ये कोणी वाली राहील. शेतकऱ्यांची मुलं असूनही अशी असंवेदनशीलता दाखवतात. नाही असं आहे की म्हणून त्या निवडलं की आता एखादी संधी मिळाली एखादी विपर्यास करायचा. आता माझे बाळासाहेब मित्र आहे पण त्यांनाच कोणी वाली राहिले नशी अडचणी झाली त्यांची. बाळासाहेब शेतकरी जो आहे तो कर्ज मागायला सरकारकडे बाळासाहेब आला ठाकरे नव्हता. गेल्यानंतर आरएसएसने किंवा भाजपने शिवसेना संपवण्याची सुपारी घेतल्याचं घोषाळकरांनी तेव्हापासून म्हटलंय. सगळे प्रयत्न सुरू तेव्हापासून होते. सगळे प्रयोग सुरू आहे आणि शिवसेना भाजपच्या संपवण्यासाठी पाठबळावर काम सुरू आहे. एकनाथ शिंदे असं की बाहेर पडले. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, भारतीय जनता पक्षाचं त्यांना पाठबळ होतं, आम्ही महायुती म्हणून सरकार चालवलं, ही जग जाहीर आहे. आता पुन्हा तुम्ही किती दिवस त्या शिळ्याकडे लूत आणण्याचा प्रयत्न करणार आहे? कारण तुम्हाला स्वतः काही स्वतः सांगण्यासारखं काही नाही ना. मग तुम्ही आता सध्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा तुम्ही आधार घेताय, त्यांच्या पाठीमागे लपण्याचा प्रयत्न करताय. खरं सध्या बाळासाहेब असते तर तुम्ही हा जो करंटेपणा केला काँग्रेस राष्ट्रवादीवर जाण्याचा तो त्यांनी कधी होऊ दिला नसता. मुंबई क्रिकेट असोसिएशनची मातोश्रीवर ड्रोनच्या गिरट्या हा चर्चेचा विषय आज सुरू झाला आहे. कुठेतरी उद्धव ठाकरेंवरती नजर ठेवण्याचं सगळ्या सत्ताधाऱ्यांकडून सगळं नाही माझी कल्पना नाही. ते स्वतः भौतिक गेडे घेऊन आले का त्यांच्या घर कोणी गेडे घालतं मला माहित मुंबई नाही. क्रिकेट असोसिएशनची निवडणूक होते आणि मिलिंद नार्वेकर जे आहे उद्धव ठाकरेंच्या जवळचे, तर ते फडणवीसांचा फोटो लावून प्रचार करत आहेत. ते मिलिंदच विचारलं पाहिजे ना ते.